सह्याद्रीत एक तरुण राजा उभारत होता, जे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जेव्हा ही बातमी आदिलशाहीच्या दरबारात पोहोचली तेव्हा पूर्ण आदिलशाही शांत होती. कारण एक तरुण मराठा राजा किल्ले जिंकत होता, जनतेचं मन जिंकत होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो स्वराज्य बनवत होता. आणि ह्या कारणामुळे आदिलशाह संतापला आणि दरबारात गर्जना केली की शिवाजीला थांबवणार कोण. हे ऐकताच सगळे मोठमोठे सरदार कप झाले, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकले की मोठमोठे सेनापतीही घाबरायचे. आणि तेवढ्यात दरबारात एक उंच सावली आली, धोकेबाज राक्षस म्हणजेच अफजल खान. तो हसत म्हणाला, मी शिवाजीला जिवंत पकडून आणीन, नाहीतर त्याचं मुंडकं छाटून आणीन. संपूर्ण दरबार हादरला, कारण की अफजल खान फक्त युद्ध करायचा नाही तर शत्रूचं संपूर्ण आयुष्य संपवायचा. आणि इथून सुरू झाली इतिहासातील सर्वात भयंकर मोहीम. हजारो सैनिक, घोडदळ, तोफा आणि अफजल खानाचे सर्वात क्रूर सेनापती सह्याद्रीकडे निघाले. रस्त्यात त्याने गावे जाळली, लोकांमध्ये दहशत पसरवली आणि त्याला वाटायचे की शिवाजी महाराज आपल्यापासून लपून बसलेत. आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी तो देवळांचाही अपमान करू लागला. आणि त्या क्रूर सरदाराने तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरावर संकट आणलं आणि ह्या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापाने पेटून उठला. पण हे सगळं ऐकूनही महाराज शांत होते, कारण त्यांना माहित होतं ही फक्त युद्धाची सुरुवात आहे आणि लवकरच प्रतापगडाच्या जंगलातील इतिहासातील सर्वात भयंकर भेट होणार होती. खरंच अफजल खान महाराजांना संपवणार होता का, की आधीच सह्याद्रीत एक मोठा सापळा तयार होता? हे पाहू पुढच्या भागात. पुढचा भाग चुकवू नका आणि फॉलो करून घ्या आपल्या पेजला हिस्ट्री विथ शुभम.